हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आणि मस्त आहे, सगळ्यांना तुम्हाला आवडणार आहे। कशासाठी आज काय मी एक असा फेस पॅक दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचे केस निघून जातील। एकीन नाही येत ना, खरंच निघतील। मी सांगते ना, मी स्वतः एकदा ट्राय केला आणि माझा चेहरा दररोजच्या पेक्षा आज मला खूप छान आणि मस्त दिसायला लागलेला आहे। आणि चेहऱ्यावर जर केस असले ना, खरंच चेहरा इतका बेकार आणि विचित्र दिसतात। जर उन्हामध्ये गेला ना, चेहऱ्यापेक्षा जास्त आपले केस चमकायला लागतात। घाई गडबडीत आपण कुठेतरी बाहेर चालतो, पावडर वगैरे बऱ्याचशा लेडीज क्रीम वगैरे काही न लावता पावडर घेतात, चेहऱ्याला मस्त लावतात जातात। पण बाहेर जर गेलं ना तर ती चेहऱ्यापेक्षा जास्त पावडर त्या केसांवरती लागलेली असते आणि जवळून जर बघणारे बघतात ना कोणी जवळून, तर त्यांना इतकं विचित्र वाटतं की बापरे केसावरती सगळी पावडर लागलेली आहे, तुमचं तोंड पुसा जरा पांढरा दिसतंय। बरेच जण असं तुम्हाला म्हणले असतील किंवा मला सुद्धा बरेच जण एखाद्या वेळेस कुणीतरी म्हणलेलं आहे की तुमच्या चेहरा खूप जास्त असं पांढरा दिसायला थोडासा पुसा। पटकन काय जे घातलं असेल ती साडी वगैरे ओढणीनं पटपट तोंड पुसावं लागतं। तर तुम्हाला सुद्धा असं होत असेल कधी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कशाने होतं। का तर आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित जे काय आपण लावतो ते लागत नाही, का तर सगळं केसांवरती लागतं, का तर चेहऱ्यावर आपल्या केस खूप जास्त असतात आणि ते विचित्र एकदम दिसतं। बाहेर गेलं तर उन्हाने केस जास्त चमकतात, शिवाय केस खूप जास्त असे ब्राउनिश दिसलं की आपला चेहरा एकदम असा काळपट पडल्याने दिसतो। तर ते खरंच खूप छान वाटत नाही। बरेच जण पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करतात, बराचसा काही खर्च करतात, बरेचसे काही उपाय करून केस काढतात। पण बरेच जण पार्लरमध्ये जाऊन खूप जास्त खर्च करून केस म्हणजे चेहऱ्यावरती उपाय करून केस काढू शकत नाहीत। मी सुद्धा जाऊन पार्लरमध्ये खर्च करू शकत नाही, त्यासाठी मी सुद्धा एकदम साधा सोपा फेस पॅक लावून माझ्या चेहऱ्याचे केस काढत आहे। तुम्ही सुद्धा नक्की काढा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप छान आणि मस्त वाटेल। बरेच जण लव म्हणतात, केस म्हणतात, बरेच जण काही नवीन नवीन नावं देतात। तर तुमच्याकडे कोणतं नवीन नाव आणि तुम्ही बोलत असाल चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळ न घालवता हा फेस पॅक बनवूया। शिवाय हा फेस पॅक ना जास्त जर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त केस असतात, बरेच जणांचे खूप जास्त असतात, माझे जास्त करून इथं गालावरती आणि इथंच असतात जास्त करून आणि कधीतरी तर कपाळावरती असतात। आणि जर हा फेस पॅक लावला ना तर आठवड्यातून 2-3 वेळा जर लावला तुम्ही तर तुमचे केस चेहऱ्यावरचे निघून जातील। आणि जर तुम्हाला चांगलं वाटलं ना तर तुम्हाला सांगायची गरज नाही लागणार, तुम्ही हमेशा लावचाल आणि ह्याने काही नुकसान काही होणार नाही। फेस पॅक नका तर सगळं काही किचन मधलं सामान आहे, तुम्ही आठवड्यातून 2दा लावा, 3दा लावा किंवा दररोज लावा। एक तर चेहऱ्याचे केस सुद्धा निघतील आणि शिवाय तुमचा चेहरा ग्लोईंग सुद्धा होईल। आणि शिवाय फेस पॅक लावताना आयब्रोवरती लावायचं नाही, का तर साईडने लावायचं नसतं, तुमचे आयब्रो उडून जाऊ शकतात। ठीक आहे, चला मग पटकन फेस पॅक बनवायला सुरुवात करूया। हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी चालेल, पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। दररोज माझी दुपारी 4 वाजता व्हिडिओ येतात, तुम्ही बघा। आणि शिवाय 2 दिवस झाले माझ्याकडून व्हिडिओ टाकणं झालं नाही, कशासाठी तर भरपूर काम होते, वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, शूट करण्यासाठी। तर चला मग पटकन हा वेळ न घालवता हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला का नाही मला कमेंटमध्ये सांगा। तर फेस पॅक बनवायला सुरुवात करूया। मी एक गॅसवर पातेलं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं दूध टाकायचंय। जास्त नाही टाकायचं, थोडं टाकायचं, जेवढं की तुमच्या चेहऱ्याला आणि तुमच्या जर मानाला लावायचं असेल तर मानाला पुरण थोडंच टाकायचंय। आणि आता ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी पिठी साखर टाकायची आहे, पण जर नसेल तर तुम्ही अख्खी जरी टाकली तरी काय हरकत नाही। आणि थोडंसं हे गरम झालं की ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कॉफी टाकणार आहोत। तुमच्याकडे कोणती जी असेल कॉफी ती टाकू शकताय, बघू शकता केवढी टाकली। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, तर बघू शकता केवढी घेतली मी। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाकायचंय, अजून थोडंसं टाकू। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय। एक उकळी चांगली आली ना तर ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं। आता कोणतं पीठ टाकायचं ते सांगते। तर एक असा चमचा भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय, ते टाकायचंय। आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला। व्यवस्थित मिक्स करायचं, नाही त्याच्यामध्ये असं गाठी होऊ शकते।
अर्धा चमचा ऑरेंज पावडर टाकायची। ऑरेंज पावडर मी कशी बनवायची घरी हे दाखवलेली आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा। तर ही घरी बनवलेली पावडर आहे, ती टाकली अर्धा चमचा। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल, पण टाकली तर जरा चेहऱ्यावर तुमच्या मस्त असा ग्लो येईल, त्यासाठी असेल तर तुम्ही नक्की टाका। आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बंद करायचं आणि थोडंसं नॉर्मल थंड करायचं, ह्याला जास्त नाही, एकदम नॉर्मल थंड करायचं। का तर आपण एवढं गरम आपल्या चेहऱ्याला लावू शकत नाही, त्यासाठी थोडंसं थंड करायचं आणि नंतर आपल्या चेहऱ्याला लावायचं। हे तर मी तुम्हाला लावून पण दाखवते मी कसं लावते ते। तुम्ही एका वाटीमध्ये काढून घेते, तर बघू शकता मी एका वाटीमध्ये काढून घेतलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला, जेणेकरून त्यामध्ये काही गाठी वगैरे असतील तर ते नीट होतील। आणि तो थोडंसं जरा नॉर्मल गरम आहे, जास्त गरम नाही, थोडंसं नॉर्मल गरम आहे। तर आता आपण ह्याला चेहऱ्याला लावू। तर बघू शकता किती मस्त असा फेस पॅक तयार झाला। तर आता हा फेस पॅक लावायच्या आधी चेहऱ्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, काही मेकअप आपल्या चेहऱ्यावर राहायला नाही पाहिजे, आणि नंतर मग हे लावायचं। तर पटकन तोंड धुवून घेते आणि नंतर मग लावते। एकदम जाड असा लेअर लावायचा आहे, जास्त पातळ नाही लावायचा। आणि लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित लावलावी पाहिजे, आणि व्यवस्थित म्हणजे जास्त जर घट्ट झालं ना तुम्हाला लावता येणार नाही। म्हणजे तुम्हाला जिथली असं केस काढायची तिथंच लावायचं आहे, अन्यथा जिथं नाही केस काढायचे असे समजा की तर भवायच्या इकडे जर थोडंसं लांब लावायचं, नाही तर तुमच्या भवाया सुद्धा निघू शकते। आणि आठवड्यातून तुम्हाला हा फेस पॅक एकदा तरी लावायचा आहे। तर सगळ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून झालं, एकदम जाड लेअर लावलाय मी, आणि मानाला वगैरे लावलेलं नाही। जर तुम्हाला लावायचं असेल तुम्ही आरामात लावू शकता, पण मला भांडे वगैरे घासायचे, सगळं अंग चिकट होईल म्हणून त्याच्यासाठी लावलेलं नाही। जर तुम्हाला आंघोळीच्या आधी जर लावलं ना खरंच खूप जास्त असा फायदा होईल। कशासाठी तर अंग तुमचं नंतर चिकट होणार नाही। आता माझी आंघोळ वगैरे करून झाली, त्याच्यासाठी मी तोंडालाच फक्त लावलाय, मानेला वगैरे लावलेलं नाही, ठीक आहे। आणि जर तुम्हाला हाताला लावायचं असेल तर हाताला सुद्धा तुम्ही लावू शकता। आता बराचसा फेस पॅक राहिलेला आहे माझा, 1 ते 1.5 चमचा। आणि ह्याचा ही आहे की जेव्हा तुम्हाला लावायचं आहे ना तेव्हाच तुम्ही बनवायचं, अन्यथा थंड करून जर तुम्ही वापरचाल तर त्याचा काही फायदा होणार नाही। त्याच्यासाठी थोडासा कोमट असताना चेहऱ्याला लावायचा आहे, आणि जास्त जर गरम लावचाल तर चेहऱ्याला तुमच्या फोड वगैरे येऊ शकते। सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, जेणेकरून मी जसं सांगितलं तसं लावा। आणि तुम्हाला 2 ते 3 वेळा जर लावलं ना तुमच्या चेहऱ्यावर खरंच तुम्हाला असं वाटेल पहिल्या रिझल्टमध्ये तुम्हाला बरेचसे केस तुमच्या चेहऱ्यावरचे निघलेले वाटतील। आणि जर तुम्ही 2-3 वेळा जर वापरलं ना तर तुम्हाला खरंच खूप जास्त असा फायदा होणार आहे। आणि शिवाय हे सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये आहेत, कुठूनही बाहेर विकत काही आणायची गरज नाही। फक्त साल बनवायला थोडीशी मेहनत लागते, का तर त्याला सुकवायला जर थोडंसं 2-4-8 दिवस द्यावं लागतील। आणि जरी पावडर तुम्ही सालीची पावडर टाकली नाही, ऑरेंज सालीची पावडर जरी टाकली नाही तरी काय हरकत नाही, ठीक आहे। आता चला 30 ते 35 मिनिटं सुकू देते, तोपर्यंत माझं किचन पण साफ होतंय, आणि नंतर मग मी कसं काढायचं ते दाखवते। काढणं खूप जरुरी आहे, कसं काढायचं हे सुद्धा गरजेचं आहे व्यवस्थित, तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे केस निघणार आहेत, आणि तर तुम्ही धुचाल पुचाल तर ते निघणार नाही। तर 30 ते 35 मिनिटांनी तुम्हाला दाखवते मी कसं काढते ते, ठीक आहे। 30 ते 35 मिनिटं चेहऱ्याला लावून झालेला आहे आणि व्यवस्थित सुकलेला आहे, बघू शकता। बिलकुल हाताला चिटकत नाही, आणि ओलसर असताना बिलकुल काढायचं नाही, नसतं त्याचा काही फायदा होणार नाही। जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल तरच तुम्ही लावा, म्हणजे की तुम्हाला 30 ते 35 मिनिटं आरामात ठेवता येईल। मी मोबाईलमध्ये टाइम लावला 35 मिनिटाचा, आणि नंतरच मी सुकल्यावरच काढते। आणि शिवाय तेवढ्या टाइममध्ये माझं बरंचसं काम झालेलं आहे, माझी भांडे घासून झाले, किचन साफ करून झालेलं आहे, आणि आता सुकलेलं सुद्धा व्यवस्थित। तर म्हटलं चला आता काढूया, बिलकुल हाताला चिटकत नाहीये। आणि काढण्यासाठी मी घेतलेलं इथं सुकं पीठ, सुकं गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला। सोयाबीनचं पीठ नाही, चण्याचं पीठ कधी घ्यायचं नाही, म्हणजे बेसन पीठ कधीही घ्यायचं नाही। बेसन पीठनं काय होतं एकदम असं चिकट होऊन जातंय, आणि गव्हाच्या पिठाने एवढं चिकट होत नाही, होतंय पण जास्त होत नाही, ठीक आहे। तर चला मग कसं काढायचं मी तुम्हाला दाखवते। तर पीठ घ्यायचं असं, आणि तर असं पिठात हात बुडवून हे करायचं, व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची केस निघतील। आणि निघतील काय, खरंच खूप जास्त असा फरक पडतो, तुम्ही एकदा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही। आणि पीठ पण जास्त लागत नाही, बस चमचाभर लागते, त्यात फक्त हात बुडवायचा आहे, असे 4 बोटं बुडवायचे आणि मस्त असं चोळून काढायचे।
आणि पूर्ण चेहऱ्याचं चोळून घेतलंय आणि बघू शकता लगेच मस्त असा चेहरा ग्लोईंग वाटायला लागलेला आहे मला. आता धुवून घेते स्वच्छ. तर चेहरा व्यवस्थित पुसून झालाय आणि खरंच 2-3 वेळा जर लावल्यानंतर खूप जास्त आपल्याला फायदा दिसणार आहे. आणि पहिल्यांदा सुद्धा मला वाटतंय की थोडंसं कमी पण झालेलंच आहे. थोडंसं एलोवेरा जेल लावणार आहे मी आता. चेहऱ्याला काय पण लावलं ना आपण, जर व्यवस्थित धुवून घेतलं ना, तर वरती बॉडी लोशन म्हणा किंवा तुम्ही कोणती क्रीम लावतात सर किंवा एलोवेरा जेल वगैरे तुम्ही लावणं गरजेचं आहे. मी सुद्धा असं काही फेस पॅक वगैरे जर लावला ना तर नंतर लावून घेते. आणि शिवाय तुम्हाला आणखीन एक सांगेन ते म्हणजे की तुम्हाला इथले माझे थोडेसे डाग कमी वाटतात का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर हे कशाने कमी होत आहेत ते तुम्हाला परत मी एकदा सांगेन. मी मागे एकदा सांगितलेलं आहे, पण जर वाटत असतील कमी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एलोवेरा जेल लावल्यानंतर मी थोडीशी क्रीम लावत आहे वरतून. तर तुम्ही सुद्धा एकदा हे फेस पॅक लावून बघा. मला फरक झाला तर मला कमेंटमध्ये सांगा की झालेला आहे की